या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. मुलावर झालेल्या खोट्या आरोपाचा धक्का सहन न झाल्यानं गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे यांच्या मातोश्री सुमन हिंदूराव पाटोळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. यावेळी महिला पुरुषांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. काही दिवसांपूर्वी गांधीनगरच्या सरपंचांवर एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. आपल्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यापासून सरपंच संदीप पाटोळे यांच्या मातोश्री सुमन हिंदूराव पाटोळे यांनी अंथरूण धरलं होतं. या धक्क्यातून न सावरल्यानं सुमन पाटोळे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. या प्रकरणी सरपंचांच्या पत्नी साक्षी संदीप पाटोळे यांनी अर्जाद्वारे रीना अवघडे, अभिजित अवघडे, रितू लालवानी, रवी मलानी, लक्ष्मी धामेजा, अशोक धामेजा, अमित बटेजा, बंडू सुदराणी, अविनाश हेगडे या 9 जणांच्या विरोधात गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या 9 जणांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका सरपंच समर्थकांनी घेतली होती. यावेळी महिला आणि पुरुषांनी गांधीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घटनास्थळी करवीरचे उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांनी भेट देऊन सरपंच समर्थकांची समजूत घातल्यानंतर जमाव अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार झाला.